सिन्नर पोलिसांकडून चेन स्नॅचिंगचे 3 गुन्हे उघड. सिन्नर पोलीस ठाणे हद्दीत सायंकाळच्या सुमारास पायी चालणारे महिलांचे गळ्यातील सोनसाखळी चोरीच्या वाढत्या गुन्ह्यांना प्रतिबंध घालण्यासाठी पोलीस अधीक्षक डी.एस. स्वामी यांनी अवघड गुन्ह्यांचा आढावा घेऊन कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत. त्यानुषंगाने अपर पोलीस अधीक्षक विमला एस. मॅडम, नाशिक ग्रामीण उपविभागीय पोलीस अधिकारी कांतीलाल पाटील यांनी सिन्नर पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी संदीपकुमार बोरसे, पोलीस निरीक्षक, सिन्नर पोलीस ठाणे यांना सूचना दिल्या होत्या. दिनांक 11 मे रोजी महाराष्ट्र केसरी पैलवान हर्षवर्धन सदगीर यांचे विवाह असलेल्या आशीर्वाद लॉन्स, घोरवडता सिन्नर येथे रात्री 10 वाजेच्या सुमारास लग्नसमारंभ आटोपून त्यांचे नातलग महिला ही घरी जाण्यासाठी शिर्डी-घोटी हायवे रोड क्रॉस करीत असताना दुचाकीवर आलेल्या 2 अज्ञात इसमांनी त्यांचे गळ्यातील सुमारे 6 तोळे वजनाची सोन्याची पोत बळजबरीने ओढून घेऊन गेले होते. सदर महिलेचे तक्रारीप्रमाणे सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. सदर गुन्ह्याचे तपासाबाबत पोलीस निरीक्षक संदीपकुमार बोरसे यांनी सिन्नर पोलीस ठाणेकडील गुन्हे शोध पथकातील अंमलदार नितीन डावखर, विनोद टिळे, कृष्णा कोकाटे, आप्पासाहेब काकड, प्रशांत सहाणे यांना चेन स्नॅचिंगचे गुन्ह्यातील आरोपितांचा शोध घेण्याबाबत सूचना दिल्याने त्यानुसार सदर पथकातील अंमलदार यांनी फिर्यादी यांचेकडून मिळालेले आरोपितांचे वर्णन व विविध ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपितांची ओळख पटविली व यातील निष्पन्न झालेला रेकॉर्डवरील संशयित इसम अनिल सुभाष चिंतामणी वय 29 वर्षे, वडाळा महादेव तालुका श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर यास सापळा रचून अशोकनगर, श्रीरामपूर येथून ताब्यात घेऊन त्याचेकडे चौकशी केली असता त्याने त्याचा साथीदार नामे प्रकाश गोनके राहणार उभाडे तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक याचेसह सिन्नर शहर, घोरवड तालुका सिन्नर व शिर्डी येथे मोटारसायकलवर जाऊन पायी चालणारे महिलांचे गळ्यातील सोनसाखळी, पोत चोरी केल्याची कबुली दिलेली आहे. सदरचे गुन्ह्याचे तपासादरम्यान आरोपिताकडून एकूण 38.07 ग्रॅम वजनाची सोन्याची पोत, सोन्याची लगड एकूण किंमत रुपये 4,59,000 जप्त करण्यात आलेली आहे. यातील ताब्यात घेतलेला आरोपी अनिल सुभाष चिंतामणी, वय 29 वर्षे, राहणार वडाळा महादेव, तालुका श्रीरामपूर, जिल्हा अहिल्यानगर याने गुन्ह्यांची कबुली दिलेली आहे. यातील अटक आरोपितावर अहिल्यानगर, नाशिक शहरात यापूर्वी सोनसाखळी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. सदर कारवाई नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक डी.एस. स्वामी, अपर पोलीस अधीक्षक विमला एस. मॅडम, नाशिक ग्रामीण उपविभागीय पोलीस अधिकारी कांतीलाल पाटील यांचे मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे सिन्नर पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक संदीपकुमार बोरसे यांचे आदेशान्वये गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार नितीन डावखर, विनोद टिळे, आप्पासाहेब काकड, कृष्णा कोकाटे, प्रशांत सहाणे यांचे पथकाने वरील गुन्हे उघडकीस आणून कामगिरी केलेली आहे. पुढील तपास मनीषा राऊत या करत आहे.